आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। पाण्यासाठी जी गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही लोक प्रतीक्षा करताय। मी ज्यावेळेस या भागात आलो, लोकांनी सांगितलं आमच्या 2 पिढ्या गेल्या, 3 पिढ्या गेल्या, आता नाही जाणार तुमची कुठलीच पिढी। आता तुमची जी पिढी ही पाणीच पाहणार। आणि हे पाणी पाहण्यासाठी बघा योगायोग कसा असतो। तुम्ही लोकांनी मला आमदार बी केलं, मी आमदार झालं, मला प्रश्न पडला होता, आता पाण्याचा तर शब्द दिला आपण, पाणी तर आपल्याला मार्गी लावायचंय, ठीक आहे, सरकार केंद्रात आहे आपलं आहे, राज्यात आहे आपलं आहे, पण जलसंपदा खातं जातो कोणाकडे? कारण शेवटी आज ज्या राधाकृष्ण विखे पाटील विखे परिवारांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून, घटक म्हणून मला एक संगमनेरची उमेदवारी दिली, संगमनेरचा तुम्ही मायबाप जनतेने आशीर्वाद दिला, आमदार केलं, ते जलसंपदा खातं सुद्धा जो तुमच्या भागाचा दुष्काळाचा पाण्याचा जो प्रश्न आहे, मी तुमच्या म्हणजे माझ्यावरती एवढं तुम्ही लोकांनी प्रेम केलं होतं का ज्यावेळेस पहिलं अधिवेशन झालं माझं, तर तुम्ही किती जणांनी युट्यूबवर किंवा याच्यावर बघितलं असेल मला माहित नाही, परंतु त्यावेळेस सुद्धा मी तुमच्या तळेगाव, निमोन आणि साकूरपाटा भागावरच बोललो, कारण ती कळकळ मला होती। यापूर्वी गेल्या महाराज म्हणले आम्ही उगवत्या सूर्याला हे करतो, महाराज सूर्य हा उगवताय, या मायबाप जनतेने जोपर्यंत या मायबाप जनतेची इच्छा आहे तोपर्यंत हा सूर्य प्रखर तेजाने उगवतच राहील। आज माझं भाग्य राहणार आहे, यापूर्वी स्वर्गीय विजय खताळ पाटला दादांच्या माध्यमातून या भागाला पाण्याचं जुन्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला होता, त्यानंतर दुर्दैवाने गेले कित्येक वर्ष काय कोणास ठाऊक, पण यापूर्वी सुद्धा तुमचा पाण्याचा प्रश्न सुटू शकत होता, पण तो सुटला नाही। जाऊन द्या, ते माझ्या नशिबात असेल, माझं भाग्य असेल, परमेश्वराची इच्छा असेल, या भागातला पाण्याचा प्रश्न अमोल खताळच्या माध्यमातून सुटला पाहिजे। आणि निश्चितच तो लवकरच आमदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री झाल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काही त्यांना सूचना झाल्यानंतर अधिकारी माझ्याकडे आले होते, आमच्या बैठका झाल्यात, भेटी झाल्यात, त्यांना सांगण्यात आलंय जसं तुमचं भोजपूर चारीचं सुद्धा आहे, जास्त दिवस नाही लागणार, जास्त प्रतीक्षा करावं लागणार नाही, लवकरात लवकर आपला हा जो भाग आहे हा आपल्याला पाण्याची गंगा जी म्हणू आपण, या भागामध्ये विकासाची गंगा आणि पाणी सुद्धा दिसलं पाहिजे, हा भाग सुजलम सुफलम झाला पाहिजे। आपल्या तालुक्यातील ज्या धार्मिक, आज तुमच्या नांदजला खूप जुना इतिहास आहे, याचा सुद्धा इतिहासाचं आपल्याला काय पुढे करता येईल, पर्यटन विभागाच्या माध्यमातून म्हणा किंवा पुरातन खात्याच्या विभागातून म्हणा, त्यासाठी सुद्धा मी बांधील नाही। भीमराज दादांनी आदेश दिलाय, माझा सुद्धा पहिला निधी तुमच्या गावाला जो द्यायचा तो मी तुम्हाला 10 लाख रुपये देऊन टाकतो, तर ती सुद्धा काही काळजी राहिली नाही। पाण्याचा विषय राहिला, आमच्या लाडक्या बहिणींनी सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलंय, भविष्यात या भागातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा मी तुमच्या बरोबर निश्चित राहणार आहे। आपल्या यापूर्वीच आता इतके वर्ष थांबले तर थोडा वेळ मला द्यावा लागेल, मला आमदार होऊन 1 महिना झालाय, तुमचा फोन आला म्हणजे मला जास्ती उभी राहते, तुम्ही पाणी सोडून बोलत नाही। मला पहिल्या अधिकाऱ्यांची त्या संदर्भात आपल्याला जी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मीटिंग घ्यायची, त्या मीटिंगला सुद्धा तुम्हाला नाशिकला मी घेऊन जाणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात थोडं जरा घाई नका करू, इतके दिवस झाले, थोडं थांबा आता।